नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा ह्या ज्या साड्या होत्या ह्या पिको फॉल करून रेडी झालेल्या आहेत. तर बघा एकदम छान अशा मॅचिंगचे याला फॉल वगैरे लावून झालेले आहे. तर बघा मी तुमच्यासोबत साड्या शेअर केल्यात ह्या आणि त्याच्यावरचे ब्लाऊज पण शेअर केलेले आहे. पाठीमागची डिझाईन पण आणि शिवून झाल्याच्या नंतर पण दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा हे पूर्ण साड्या अशा एकदम छान अशा पिको फॉल रेडी झालेल्या आहे. आता आपल्याला याच्यावाल्या व्यवस्थित घड्या घालून ठेवून द्यायच्या आहे. तर बघा व्यवस्थित अशा घड्या घालून घेतलेल्या आहे मी एकदम छान. बघा तुम्ही एकदम सुंदर अशा घड्या घालून ठेवलेल्या आहे म्हणजे कस्टमरला द्यायला पण एकदम छान, म्हणजे ते म्हटले नाही पाहिजे की येड्यावाकडे घड्या वगैरे घालून दिलेल्या आहे. तर बघा ह्या एकीच्या 3 आहे आणि ही एकीची 1 आहे. तर बघा याच्यावरचं हे ब्लाऊज आहे, याला असं बाईला अशी लटकनची लेस लावून घेतलेली आहे म्हणजे अशी पायपिंगची. आणि ह्यो जो त्यांचावाला परकर होता तो पण मी कमी करून घेतलेला आहे. तर बघा मी तुमच्यासोबत परकर कशी उंची कमी करायची हे शेअर केलेलं आहे. तर मी बघितलं नसन तर नक्की चेक करा. तर बघा त्यांचा हा परकर पण रेडी झालेला आहे आणि त्याच्यामधली नाडी आहे आणि ही त्याच्यावरचं ब्लाऊज आहे साडीवरचं. तर बघा एकदम सुंदर असं साडीवरचं ब्लाऊज रेडी झालेलं. उरलेली पाठीमागची जी लेस आहे ती मी समोरून अशी उजव्या हाताने लावून घेतलेली आहे गळ्याला. तर पाठीमागून या पद्धतीने अशी बनवून घेतलेली, नॉट वगैरे लटकन त्याचेच बनवून घेतलेले आहे आणि पायपिंगची लेस लावून घेतलेली आहे. तर बघा पायपिंगची मी 100 रुपये घेतलेले आहे आणि लेसचे मी 50 रुपये घेतलेले आहे आणि शिलाई 250 रुपये घेतलेली आहे ब्लाऊजची. आणि त्याच्यानंतर या खालच्या साडीची बेबी पिंक कलरचा हा जी साडी आहे त्याच्यावरचं हे ब्लाऊज आहे. याची पण मी डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि याची मी शिलाई 300 रुपये घेणार आहे, कारण याला कॅनव्हास वगैरे वापरलेला आहे आणि लेस पण वापरलेली आहे. तर बघा हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर या पिवळ्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे. तर बघा हे फोर्टेक्समध्ये मी तयार केलेले आहे आणि याच्यावरची जी डिझाईन आहे पाठीमागची अशी पानगळा घेतलेली आहे. तर बघा याची शिलाई मी 350 रुपये घेणार आहे. तर बघा त्याच्यानंतर जी खालची रेड कलरची साडी आहे काठपदर आणि तिच्यावरचं हे ब्लाऊज आहे म्हणजे रेड कलरचंच ब्लाऊज आहे आणि याचीवाली मी अशी पंचकोनी लेस ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे आणि हे तुमच्यासोबत मी शेअर पण केलेली आहे. तर बघा याची शिलाई मी 280 रुपये घेणार आहे आणि हे बोटनेकमध्ये मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पाठीमागचं बोटनेक डिझाईन 40 साईजचं आणि याची कटिंग पण मी पेपर कटिंग दाखवलेली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. एकदम सुंदर असं हे ब्लाऊज रेडी झाल्याने याची शिलाई मी 550 रुपये घेतलेली आहे. तर बघा हे ब्लाऊज रेडी झालेले पण अजून त्यांनी नेलेलं नाही. तर बघा हे त्याच्यावरचे ब्लाऊज आता व्यवस्थित आता हे घड्या वगैरे घालून व्यवस्थित आता हे त्याचे ब्लाऊज आणि साड्या मी व्यवस्थित आता पिशवीमध्ये हे भरून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आता दुसरे जे ब्लाऊज आहे ते मी आता कट करून शिवून घेणार आहे. तर बघा घरातलं कामावरून झाल्याच्या नंतर हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. साड्या वगैरे पिको करून ठेवल्या होत्या आणि ब्लाऊज पण रेडी झालेले होते. मी तुमच्या पाठीमागचे ब्लाऊज शेअर केलेलं आहे, पाठीमागची डिझाईन. तर बघा आता व्यवस्थित पिशवीत भरून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर हे मी कट करून हे शिवून घेतले होते आणि कस्टमरला हे दिले पण आणि कस्टमरला एकदम छान बसलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता मी जे दोन राहिलेले आहे रेड कलरचं आणि एक मेहंदी कलरचं ते कट करणार आहे आणि ते शिवून घेणार आहे. तर बघा हे त्यांचंवालं पहिलंच कट करून ब्लाऊज आणलेलं होतं, तर हे थोडंसं त्यांना ढिल्लं झालेलं आहे आणि त्याच्यानंतरच मग हे मी दुसरे जे आहे ते शिवून घेणार आहे, कारण हे त्यांचं कस्टमरने शिवून म्हणजे कट करून दिलेलं होतं आणि हे मी शिवलेलं आहे कटोरीमध्ये. तर हे याला एकदम छान बसलेलं आहे, गोलगड्यामध्येच घेतलेलं आहे आणि एकदम 7.5 का 8 वरतीच फिटिंग आहे ना. आता हे 2 मी कट करून घेणार आहे याच्यावरचे आणि त्याच्यानंतर हे जे 3 आहे ते पण कट करून घेणार आहे. तर बघा हे पण अर्जंट ब्लाऊज आलतं प्रिन्स कटमध्ये, तर हे पण मी कट करून लगेच शिवलं होतं. तर बघा हे जे 3 ब्लाऊज आहे मी एका दिवसात हे 3 ब्लाऊज शिवले होते. ते साड्या होऊन त्याच्यानंतर हे मी कट करून घेतले होते आणि हे मी शिवून घेतले होते 3 ब्लाऊज आणि त्याच्यानंतर मी हे कट करून शिवून घेणार आहे. आता हे जे 3 आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे पहिली ब्लाऊज, आता हे कट करायचे आहे आणि आता हे शिवून घ्यायचे आहे. तर बघा आता मी याच्यावरती अस्तर वगैरे घेतलेले आहे आणि त्याचंवालं पॅटर्न पेपर पॅटर्न आहे ते पण घेतलेलं आहे. तर बघा याचं अस्तर एक ब्लॅक कलरचं त्यांनी दिलेलं आहे आणि हे साधं ब्लाऊज आहे म्हणजे बिगर अस्तरचं आणि याला जे अस्तर मी हे ग्रीन कलरचं लावणार आहे, कारण त्याच्यामध्ये भरपूर कलर आहे. म्हटलं आता कोणता कलर लावू म्हणून मी हाचा ग्रीन कलरचा घेतलेला आहे. हा असा काळपट नाही काही नाही ग्रीन, त्याच्यामुळे फ्रेश कलर आहे. म्हटलं चला हाच कलर त्याच्यामध्ये लावा. तर बघा मी हेच तागे घेऊन आलेले आहे, तर मी तुमच्यासोबत अजून शेअर नाही केलेलं. तर बघा हे परवडते आपल्याला घ्यायला, म्हणजे आपल्याला जेवढं लागतं तेवढंच आपल्याला अस्तर याच्यामधून कट करता येतं. तर बघा मला हे 500 रुपयाला बसलेलं आहे 20 मीटरचं, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण अजून मी केलं नाही, कारण याला आता झालेले आहे 8 दिवस आणून पण मी काही शेअर केलेलं नाही तुमच्यासोबत, कारण ब्लाऊजमध्येच टाईम भेटाना तुमच्यासोबत ते शेअर करायला. तर मी नक्की शेअर करेन. तर बघा पाठीमागचा भाग असा बंद बाजूकून ठेवलेला आहे, समोरचं पॅटर्न इथं ठेवलेलं आहे आणि इथं आता क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि बाही मोठी घ्यायची आहे याच्यावरची, कारण याची वरची बाई कमी कमी 10.5 इंचाची का 11 इंचाची बाई आहे. तर बघा ही बाई इथं ठेवायची आहे आणि आता खडूने मार्किंग करून घ्यायची आहे
आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा याच्यामध्ये ताग्यामध्ये कसं असतं माहिती आहे की जेवढं आपल्याला लागतं तेवढंच पॅटर्न आपल्याला कट करता येतं. आणि जे आपण एखाद्याचं कमी माप असलं 7.5 वरती फिटिंग म्हणजे 30 मापाचं किंवा 28 साईजचं, त्याच्यामधलं जे आपण 70-75 पॉईंट घेतो त्याच्यामध्ये पण उरतं. छोटी बाई असली तर, नाहीतर मोठी बाई असली तर उरत नाही. पण मग हे परवडतं पण आणि ते पण परवडतं असं काही नाही, पण हे मोठ्या मापाला हे परवडतं. तर बघा व्यवस्थित आता खडूने मार्किंग करून घेतलेली ना, आता हे मी कट करून घेणार आहे. खडून तशी मार्किंग केली तशी. आणि त्याच्यानंतर जे 2 ब्लाऊज आहे दुसरे नंतर कट करून घेणार आहे. म्हणजे हेच कट करून झाल्याच्यानंतर ते कट करून घेणार आहे. तर बघा व्यवस्थित आता हे खडून जशी मार्किंग केलेली आहे तसं व्यवस्थित आता मी हे कट करून घेते. तर बघा हे एकदम छान हे पण ब्लाऊज माझे एका दिवसात म्हणजे आता हे कट करून आपल्याला आता हे शिवून घ्यायचे आणि माझेवाले हे शिवून पण झाले होते म्हणजे संध्याकाळपर्यंत. तर बघा मी दुपारून काम आवरून झाल्याच्या नंतर 1-1:30च्या म्हणजे 1-1:30-2 वाजेपर्यंत घरातलं काम आवरून झाल्याच्या नंतर मग हे मी कट करून घेतले आणि मग शिवायला बसले होते. म्हणजे बराच टाईम झाला होता कारण ब्लाऊज कट करायला पण सोबतच मी हे 3-4 कट करून घेतले होते. त्याच्यामुळे भरपूर टाईम लागतो कारण कट पण करायचे व्यवस्थित, माप पण व्यवस्थित घ्यायचं आणि व्यवस्थित पण धागे वगैरे काढायचे, व्यवस्थित सगळं ठेवायचं कारण भरपूरांमध्ये आधी आपल्याला आपण उठतच असतं दुसरं काम करायला त्याच्यामुळं भरपूर टाईम होऊन जातो. तर बघा आता हे मी कट करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा व्यवस्थित असे हे पॅटर्न मी कट करून घेतलेले आहे आणि जे रेड कलरचं होतं ते साधं होतं म्हणजे बिना अस्तरचं, तरी मी 1 इंच जास्त असं कट करून घेतलेलं आहे बाईच्या उंचीला. कारण आपण त्याला 1 इंच असं पुढून मुडपीत असतो हा शिलाई करण्यासाठी. तर बघा आता हे बाजूबाजूला कट कट करून घेतलेले आहे. आता हे बाजूबाजूला काढून घ्यायचे आहे आणि अस्तर ब्लाऊज पिसावरती ठेवून आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर बघा आता हे जे ब्लॅक कलरचं आहे ते कट करायचं अस्तरवर ब्लाऊज पिसावरती आणि ह्या याच्या वरती पण. तर बघा आता हे व्यवस्थित मी आता आथरून घेते आणि बंद बाजू आता आपल्या साईडने ठेवायची आहे डाव्या हाताच्या साईडने आणि त्याच्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे तो पण आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा आहे. म्हणजे बंद बाजू आपल्या पाठीमागची गाळ्याची पाहिजे आपल्याला. तर बघा व्यवस्थित आता हे पूर्ण पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे असं आणि अर्धा इंचचं आपल्याला जास्तीचं कट करायचं आहे कारण आपण जोडतो तेव्हा कमी जास्त पडायला नको म्हणून थोडंसं अर्धा इंच जास्तीचं कट करायचं आहे. जास्तीचा ब्लाऊज पीस असला तरच, कमीचा ब्लाऊज पीस असला तर आपल्याला जास्तीचं कट करायची गरज नाही आहे कारण ब्लाऊज पीसच कमी असला तर तुम्ही किती कट करणार आहे. तर बघा व्यवस्थित आता हे पॅटर्न ठेवून घेते मी व्यवस्थित म्हणजे हे माप पूर्ण बसलेलं आहे एकदम छान असं. तर आता हे व्यवस्थित मी असं पूर्ण ठेवून घेते आणि आता हे कट करून घेते. तर बघा हे क्रॉसपट्टीचा जो आहे तो कमी होता मी त्याच्यामधला अस्तर जॉईंट करून घेतला, कट करून घेतला ना, आता हे कट करून घेतलेलं आहे. तर बघा व्यवस्थित असे हे पॅटर्न मी कट करून घेतले. जास्तीचं कापड ठेवून आता व्यवस्थित आता याच्यावरती ठेवते आणि आता हे बांधून ठेवते कारण इकडे तिकडे पडायला नको म्हणून मी व्यवस्थित आता याच्यामध्ये जे अस्तर किंवा ब्लाऊज पिसाचं कापड उरलेलं आहे ते सगळं याच्यातच ठेवते आणि व्यवस्थित बांधून ठेवते. म्हणजे जेव्हा आपण शिवतो तेव्हा आपल्याला इकडे तिकडे पडलं तर आपल्याला सापडत नाही. त्याच्यामुळे याच्यातच आपल्याला अस्तर वगैरे आणि ब्लाऊज पिसाचं कापड याच्यातच ठेवायचं आहे म्हणजे कमी जास्त पडलं तर आपल्याला लगेच सापडतं. तर बघा व्यवस्थित आता ते बांधून ठेवते आणि आता ते ब्लॅक कलरचं आहे ते पण कट करून घेते आणि रेड कलरचं तर आपण कापूनच घेतलेलं आहे. तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घ्यायचे आहे. तर बघा कस्टमर कसे वाढवायचे, तर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला म्हटलेले कस्टमर कसे वाढवायचे. कस्टमर आपल्याला फिनिशिंग महत्त्वाची पाहिजे. तर बघ मी पहिले तुम्हाला स्टार्टिंगला जे ब्लाऊज दाखले त्या म्हटल्या मला फोन करून की एकदम छान असं ब्लाऊज बसलेलं आहे आणि तुमची फिनिशिंग पण एकदम छान आहे. तर बघा आता ते ब्लाऊज मी व्यवस्थित कट करून घेतल्याच्यानंतर आता पहिले ब्लॅक कलरचं शिवून घेणार आहे कारण ते रात्रीचं परत आपल्याला दिसत नाही कारण ब्लॅक कलरचंच ब्लाऊज असतं आणि धागा पण. तर बघा मी हे आधीच दिवस माळाच्या आधीच हे मी कट करून शिवून घेतलं. बघा या पद्धतीने असं रेडी झालेलं आहे आपलं ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर मी हे रेड कलरचं पण शिवून घेतलं होतं आणि ग्रीन कलरचं पण शिवून घेतलं होतं कारण पूर्ण व्हिडिओ दाखवत बसले तर खूप वेळ निघून जातो कारण व्हिडिओ बंद करा चालू करा त्याच्यामुळे खूप टाईम लागतो. त्याच्यामुळे मी लगेच एकामागे एक हे सगळे शिवून घेतलेलं आहे. तर बघा आता याला काजा वगैरे करून आणायचे आहे आणि गुंड्या वगैरे पण बसवायच्या आहे. ह्या ब्लाऊजला हात शिलाई पण करून घ्यायची आहे. तर बघा एकदम फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज रेडी झालेलं बघा याची पायपिंग एकदम सुंदर अशी पायपिंग आलेली आहे आणि मी पायपिंग कशी करायची हे पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चेक करा. तर बघा एकदम छान असं हे पण ब्लाऊज म्हणजे साधंच होतं पण मी याला अस्तर लावून घेतलेलं कारण अस्तर लावलं की ब्लाऊज पण टिकतं आणि एकदम छान पण फिटिंगला पण बसतं. तर बघा व्यवस्थित हे पण मी असं रेडी केलेलं आहे आणि याची मी शिलाई तिन्ही ब्लाऊजची शिलाई मी 550 रुपये घेतलेली आहे कारण एका ब्लाऊजचा अस्तर त्यांनी दिलेलं आहे आणि एका ब्लाऊजला मी लावलेलं आहे. याचीवाली मी शिलाई एकाचे 250 रुपये घेतलेली आहे आणि एकाचं अस्तर त्यांचं होतं म्हणून 200 रुपये घेतलेले आहे आणि जे साधं आहे त्याचे 100 रुपये घेतलेले आहे. तर बघा हे तिन्ही ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर असा राडा झाला आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.